मित्रांनो, तुम्ही कल्पना करा, कारने जात असताना अचानक समोरच चालू वीज वाहिनी धडकन कोसळली आणि जीवाचा थरकाप उडाला. होय, अगदी असंच झालंय वावंडळ मधील विवेक कदम यांच्यासोबत. जेमतेम 2 फुटांवर विजेची तार कोसळली आणि गाडीचा वेग थोडा जरी जास्त असता तर आज एक तरुण जीव गेला असता. दैव बलवत्तर म्हणून विवेक कदम यांचा जीव वाचलाय. पण मोठा प्रश्न असा आहे की हा अपघात फक्त आणि फक्त वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे घडलाय. वारंवार तक्रारी करूनही जीर्ण तारांची दुरुस्ती केली जात नाहीये. नुकताच जांभिवलीत एका महिलेचा मृत्यू असाच झालेला असताना अजून किती जीव जायला हवेत? सामाजिक कार्यकर्ते दिनेश महाडिक सरळ सरळ कंपनीवर आरोप करतायत. दुर्लक्ष, गैरजबाबदारी आणि निष्काळजीपणा हेच कारण. ग्रामस्थही संतप्त आहेत, कारण 2 खांबांच्या मधल्या जोडांवर तार लटकतायत, त्यांना ब्रॅकेट किंवा सेफ्टी अंतर नाहीये. नागरिकांचा संताप वाढलाय, मोर्चे झाले, निश्चित झाले. आमदार महेश बालदी यांनी बैठका घेतल्या, तरीही परिस्थिती जैसे थे. लोक आता विचारतायत, काय आता थेट मंत्र्यांच्या दारात जावं का? म्हणजे एकीकडे विजेच्या तारांवर जीव टांगणीला लागलाय आणि दुसरीकडे वीज वितरण कंपनी मात्र गाढ झोपेत आहे. आज दैव बलवत्तर म्हणून विवेक कदम वाचले, पण उद्या कोण, हा खराच प्रश्न आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी अर्जुन कदम, चौक. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.